विद्यार्थी मित्रांनो, मागील पिरियडला आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरमध्ये अगदी लास्ट टॉपिक होता आपला जादव मोलाई पेंग, हाऊ दिस मॅन was awarded with पद्मश्री अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड बाय आवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता यानंतरचा भाग जो आहे तो महत्त्वाचा आहे, तो म्हणजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. आता एक गोष्ट मला नमूद केली पाहिजे की काही मुलांना मध्ये अक्षरं जरा अस्पष्ट दिसतात. पुन्हा हा थोडा कॅमेऱ्याचा जो प्रॉब्लेम असतो, कारण जास्त फोकस तो माझ्यावर करतो आणि जेव्हा फोकस माझ्यावर करतो त्यावेळेला इकडे त्याचं कमी होते अटेन्शन. तर म्हणून मी स्टार्टिंगला फुल व्हिडिओ झूम केलेला आहे. तुम्ही त्याला पॉज करून पूर्ण पाहून घ्यायचं आणि नंतर मग इकडे काही प्रॉब्लेम आला तुम्ही तिकडे आपलं करेक्शन करत जायचं. ठीक आहे. तर आता एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी असा आपला आजचा टॉपिक आहे. याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी, व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी, तुम्ही मला वाटते 5वीपासून 6वीपासून 7वीपासून 8वी 9वीला तुम्हाला हे बरेच झालेलं आहे. तरी पण आपण पुन्हा याच्या नव्याने हे करूया. बायोडायव्हर्सिटी इट इज रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बघा याचे मुद्दे कसे आहेत. रिचनेस, समृद्ध, ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांची समृद्धी इन नेचर. निसर्गामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे सजीव दिसतात. नंबर ऑफ लिव्हिंग वी फाइंड इन नेचर, दॅट इज रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर. कशामुळे आहे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हेरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम. निसर्गात अनेक सजीव का बरं दिसतात? बिकॉज व्हेरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम इज देअर. एवढेच नाही, व्हेरायटीज ऑफ इकोसिस्टीम अँड व्हेरायटीज ऑफ जेनेटिक व्हेरिएशन ऑल्सो. बरोबर आहे. विदिन स्पेसिस, एका स्पेसिसमध्ये सुद्धा आपल्याला जेनेटिक व्हेरिएशन दिसतात. म्हणजे एकाच जातीचे सजीव सगळे सेम असतात का? नाही असतात. त्याला म्हणतो आपण जेनेटिक व्हेरिएशन विदिन स्पेसिस. तर या गोष्टीला म्हणतो आपण बायोडायव्हर्सिटी. रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हेरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम, इकोसिस्टीम अँड जेनेटिक व्हेरिएशन विदिन स्पेसिस. इट इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणतं? रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ व्हेरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम, इकोसिस्टीम, जेनेटिक, अँड तिसरा कोणता? जेनेटिक व्हेरिएशन विदिन स्पेसिस. आहे ना. निसर्गात तुम्ही बघा अनेक प्रकारचे इकोसिस्टीम आहेत. बरोबर आहे. अनेक प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत आणि अनेक प्रकारचे जेनेटिक व्हेरिएशन आहेत एकाच स्पेसिसमध्ये सुद्धा. आता पण हे बट स्पेसिफिक ॲनिमल्स आर नॉट सीन. हे सगळं होतं आतापर्यंत, पण अलीकडच्या काळामध्ये काही विशिष्ट प्रकारचे ॲनिमल्स टुडे आर नॉट सीन विच हॅव बीन लिस्टेड बाय अवर अर्लियर जनरेशन. जे आपल्या मागच्या पिढीने नोंद करून ठेवले, लिस्ट केली, असे प्राणी बरेचसे दिसत नाही. ठीक आहे. तर अशी ही बायोडायव्हर्सिटी जी आपला समृद्ध ठेवा आहे, आपला तो वारसा आहे. इट ऑकर, बायोडायव्हर्सिटी आकर, पुढचा मुद्दा आहे. बायोडायव्हर्सिटी आकर ॲट 3 लेवल. 3 विविध स्तरावरती ती आपल्याला आढळते प्रामुख्याने. ते 3 तर कोणते कोणते आहेत? नंबर फर्स्ट जेनेटिक लेवल, सेकंड स्पेसिस लेवल अँड थर्ड इकोसिस्टीम लेवल. पहिले पाहूया आपण जेनेटिक डायव्हर्सिटी. ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस. एकाच जातीच्या सगळ्या सजीवांमध्ये, एकाच जातीच्या सगळ्या सजीवांमध्ये जे आपल्याला काय दिसते? डायव्हर्सिटी दिसते, फरक दिसतो, भिन्नपणा दिसतो, त्याला म्हणतो आपण जेनेटिक डायव्हर्सिटी. जसं एक्झाम्पल म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे काय? ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस. एका जातीच्या सगळ्या सजीवामध्ये. इट इज कॉल्ड ॲज जेनेटिक डायव्हर्सिटी. एक्झाम्पल कोणतं याचं? ईच ह्युमन बिईंग इज डिफरंट. समजा आता आपण स्पेसिसचं उदाहरण घेतलं, ह्युमन बिईंग, मानव. तर सगळेच मानव सारखे आहेत का? नाही. प्रत्येक मानव डिफरंट आहे. दी स्पेसिस, आता हा डिफरंट आहे ही चांगली गोष्ट आहे बरं. समजा इफ दिस डायव्हर्सिटी विदिन स्पेसिस डिक्रीजेस, काय होईल? दी स्पेसिस वाईप आउट. भिन्नपणा आहे म्हणून मनुष्यजात टिकून आहे. समजा सगळेच माणसं सेम झाले एकाच प्रकारचे, तर काय होईल? दिस स्पेसिस विल बी वाईप आउट, नष्ट होऊन जाईल. बरोबर आहे. सो दिस स्पेसिस वाईप आउट
नष्ट होते इफ डायव्हर्सिटी विदिन स्पेसीस डिक्रीजेस हुज मेंबर्स इन्व्हॉल्व इन सेक्शुअल रिप्रोडक्शन. आई वेगळं, वडील वेगळं, भाऊ वेगळं, बहीण वेगळं आहे की नाही? सर्व सेम आहेत का? नाही आहेत. समजा जर सेम इफ दी डायव्हर्सिटी इज नॉट देअर विदिन स्पेसीस तर काय होईल? द स्पेसीस विल बी वाईप आउट बिकॉज these different organisms of the species, बरोबर आहे, they involve in the sexual reproduction, बरोबर आहे. आणि म्हणून त्यांचे मुलं पण, त्यांची जनरेशनसुद्धा कशी आहेत? डिफरंट आहे. समजा ते सेम झाले तर काय होईल मग? न्यू जनरेशन ऑल्सो सेम, न्यू जनरेशन ऑल्सो इट विल बी सेम आणि दॅट स्पेसीस विल बी वाईप आउट. हा धोका होईल. म्हणून खूप महत्त्वाचं आहे, डायव्हर्सिटी तर आवश्यक आहे, भिन्नता. दुसरं आहे स्पेसीस डायव्हर्सिटी. आता निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या स्पेसीस आहे. आता पहिला पण एका स्पेसीसमध्ये अनेक डिफरन्सेस आहेत. दुसरा मुद्दा इन्युमेरेबल स्पेसीस ऑफ ऑर्गॅनिझम ऑकर इन नेचर. निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या स्पेसीस आहेत, अनेक स्पेसीस प्लॅन्टच्या, ॲनिमलच्या, मायक्रोबच्या. एक्झाम्पल बघा, व्हेरियस टाईप्स ऑफ प्लॅन्ट्स. एवढे मोठे प्लॅन्ट निसर्गामध्ये आहेत. सर्व सेम आहेत का? नो, दे आर डिफरंट. ॲनिमल्स ते पण डिफरंट आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम ते पण डिफरंट आहेत, बरोबर आहे. अशा प्रकारची ही दुसरी कोणती? स्पेसीस डायव्हर्सिटी. तिसरी आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. आता निसर्गामध्ये इकोसिस्टीम अनेक प्रकारचे आहेत. सर्व सेम आहेत का? नॉट सेम, दे आर डिफरंट. मेनी इकोसिस्टीम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन. प्रत्येक भागात तुम्ही तिकडे कोकणात जा, डिफरंट इकोसिस्टीम. इकडे आलापल्लीकडे जा, डिफरंट बायोसिस्टीम. तिकडे केरळमध्ये जा, डिफरंट बायोसिस्टीम. इन काश्मीर डिफरंट बायोसिस्टीम. अशा प्रकारे सो देर आर मेनी इकोसिस्टीम्स आर प्रेझेंट इन ईच रिजन. प्रत्येक प्रदेशामध्ये ईच इकोसिस्टीम हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स, ॲनिमल्स, प्लॅन्ट्स अँड मायक्रोब्स. विविध प्रकारच्या प्रदेशामधल्या इकोसिस्टीमचं वैशिष्ट्य असते. कोणतं? तिथले खास प्राणी असतात, तिथले खास प्लॅन्ट असतात, बरोबर आहे. म्हणून म्हटलेलं आहे ईच इकोसिस्टीम हॅज इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्यपूर्ण ॲनिमल्स, प्लॅन्ट्स अँड मायक्रोब्स. आता टाईप्स ऑफ इकोसिस्टीम दोन प्रकारचे. मागे पहिला आपण कोणत्या? नॅचरल आणि आर्टिफिशियल. एवढंच. आता पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे सॅक्रिड ग्रूव्ज. काय नाव आहे? सॅक्रिड ग्रूव्ज. हे काय भानगड आहे? द फॉरेस्ट कन्झर्वड इन द नेम ऑफ गॉड. काही भागामध्ये त्यातले लोक, त्या गावातले लोक विशिष्ट जंगलाचा भूभाग ते राखून ठेवतात. देव जंगल म्हणून आहे ना, देव जंगल म्हणून त्याला म्हणतो आपण. देवदार जंगल किंवा त्याला देवदासी जंगल म्हणतो आपण. बिकॉज दे आर कन्झर्व, रक्षण केलं जंगलाचं. कशासाठी? इन द नेम ऑफ गॉड, देवाचं म्हणून. अँड दे आर ऑल्सो कन्सिडर्ड टू बी सॅक्रीड. त्याला तिथले लोक देवच मानतात, बरोबर आहे. सच फॉरेस्ट आर कॉल्ड ॲज सॅक्रीड ग्रूव्ज. देव वने, देव जंगले. दीज आर इनफॅक्ट, ॲक्च्युली हे जंगल, इनफॅक्ट म्हणजे ॲक्च्युली खरं तर सँच्युरीज कन्झर्वड बाय सोसायटी. याचं रक्षण कोणी केलेलं आहे? तिथल्या गावच्या लोकांनी, म्हणजेच सोसायटी, समाज यांनी त्यानंतर रक्षण केलेलं आहे. आणि म्हणून दीज आर नॉट सँच्युरीज बाय गव्हर्मेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट. याचा काही संबंध नाही. याचं रक्षण जंगल कोण रक्षण करत नाही? सरकार करत नाही, वन विभाग करत नाही, पण कोण करते मग? सोसायटी ऑफ दॅट एरिया. दीज फॉरेस्ट हॅज स्पेसिफिक प्रोटेक्शन, स्पेशल प्रोटेक्शन ॲज इट इज रिझर्वड इन द गॉड नेम. आणि याचं रक्षण करावं लागत नाही, आपोआप होते, कारण लोकच जात नाही. जंगलाची जास्त नासधूस कोण करते? लोकच करतात, ह्युमन. सो पीपल जनरली डू नॉट गो इन दिस रिझर्व फॉरेस्ट. सो ॲक्च्युअली सॅक्रीड ग्रूव्ज आर रिझर्वड फॉरेस्ट बाय सोसायटी. These clusters of thick forest are present in western घाट. बघा आता हे जंगलं कुठे कुठे आहेत? वेस्टर्न घाट. आपल्या भारतामध्ये कुठे आहेत? वेस्टर्न घाट म्हणजे गुजरातपासून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूपासूनचा हा जो भाग आहे ना, पश्चिम घाटा प्रदेश जो आहे, तुम्ही शिकले भूगोलामध्ये, या भागामध्ये सच क्लस्टर ऑफ थिक फॉरेस्ट आर प्रेझेंट. आणखी काही भागामध्ये आहेत, ऑल्सो ऑल ओव्हर द कंट्री ऑल्सो, बट जास्त कुठे आहेत? इन वेस्टर्न घाट. मोर दॅन 13,000 आर रिपोर्टेड इन इंडिया. 13,000 सॅक्रीड ग्रूव्ज, असे जंगलं, देवदासी जंगलं ज्याला म्हणतो आपण, हे
कुठे आहेत? देवदासी वने. देवदासी वने भारतामध्ये आतापर्यंत त्याची नोंदणी केल्या गेलेली आहे. आता तुम्हाला माहिती सांगायची आहे. महाराष्ट्र क्वेश्चन मार्क किती आहेत महाराष्ट्रामध्ये? फाइंड आउट इन द इंटरनेट. किती आहेत सॅक्रेड ग्रूव्ज इन महाराष्ट्र. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉट किती आहेत जगामध्ये पाहूया आपण. 34 हायली सेन्सिटिव्ह, अतिशय संवेदनशील हॉटस्पॉट्स आर रिपोर्टेड इन ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता दीज ऑक्युपाईज, आता हे हॉटस्पॉट बायोडायव्हर्सिटीचे ऑक्युपाईज किती एरिया? 15.7% एरिया ऑफ टोटल अर्थ. पृथ्वीचे एकूण किती भागापैकी 15.7 एरिया ऑक्युपाय केला आहे. किती हॉटस्पॉटनी? 34 हायली सेन्सिटिव्ह हॉटस्पॉट्स. ॲट प्रेझेंट 86 ऑफ सेन्सिटिव्ह एरियाज ऑलरेडी डिस्ट्रॉईड. या हॉटस्पॉटपैकी 86 ऑफ सेन्सिटिव्ह एरिया डिस्ट्रॉय झालेला आहे, नष्ट झालेला आहे, संपूर्णपणे नष्ट झालेला आहे. नष्ट कोणी केलं? बिकॉज ऑफ ह्युमन ॲक्टिव्हिटी. अँड ओनली 2.3% एरिया ऑफ अर्थ हॅज बीन लेफ्ट. फक्त 2.3% एरिया आता उरलेला आहे विथ सेन्सिटिव्ह स्पॉट. बघा तुम्ही किती पर्सेंट नाश झालेला आहे, किती पर्सेंट फक्त उरलेला आहे. आता हे उरलं आहे कोणतं आहे? दिस इन्क्लूड्स, जे उरलेलं आहे 1,50,000 प्लॅन्ट स्पेसीस. 1,50,000 प्रकारचे प्लॅन्टच्या प्रजाती उरलेल्या आहेत. आणि हे किती आहेत? विच आर 50% ऑफ वर्ल्ड काउंट. जगातल्या एकूण जातीपैकी 50% आता उरलेले आहेत. 1,50,000 प्रकारचे प्लॅन्ट स्पेसीस, जे जगाचे किती आहेत? 50% आहेत ऑफ वर्ल्ड काउंट. जगात जेवढे होते जातीच्यापैकी अर्धेच उरलेले आहेत, अर्धे गेलेले आहेत. आता इंडियामध्ये किती आहेत बघूया आपण. इन इंडिया आउट ऑफ 135 स्पेसीस ऑफ ॲनिमल्स. भारतामध्ये किती आहेत? 135 स्पेसीस ऑफ ॲनिमल्स. 135 स्पेसीस ऑफ ॲनिमल, प्रजाती. इन इंडिया आउट ऑफ 135 स्पेसीस ऑफ ॲनिमल्स, 85 स्पेसीस फाउंड इन जंगल्स. 85 प्रकारच्या जाती ॲनिमलच्या कुठे? जंगलामध्ये आहेत. उरल्या कुठे मग? गावामध्ये. नाही, सॉरी, 85 स्पेसीस ऑफ ॲनिमल्स फाउंड इन जंगल्स ऑफ ईस्टर्न रिजन. पूर्वेकडचे जो आपला भाग आहे ना, त्या जंगलामध्ये आहेत. कोणते कोणते? आसाम आहे, नागालँड, सिक्कीम, बघा तिकडे आहे नाही का. अबाउट 1,500 एंडेमिक प्लॅन्ट स्पेसीस. आता शब्द आला एंडेमिक, म्हणजे फाउंड इन सर्टन रिजन. विशिष्ट भागामध्ये असलेले स्पेसीस, त्याला म्हणतो आपण एंडेमिक स्पेसीस. तर किती? 1500 एंडेमिक स्पेसीस फाउंड इन वेस्टर्न घाट. आता पहिला आपण वेस्टर्न घाट, गुजरात ते तामिळनाडू, पश्चिम घाट. ठीक आहे, तेवढे आढळले. हे संख्या तुम्ही माहीत ठेवा, हे तुम्हाला अगदी फिगर माहीत पाहिजे. आउट ऑफ टोटल स्पेसीस इन वर्ल्ड, नाही आता हे जे स्पेसीस आहे भारतामध्ये असणारे, हे किती आहेत? आउट ऑफ टोटल स्पेसीस ऑफ द वर्ल्ड, जगामध्ये जेवढ्या काही स्पेसीस आहेत प्लॅन्टच्या, 50,000 ऑर एंडॅमिक. ते सगळीकडे नाही आहेत, फक्त काही काही भागामध्येच आहेत. दे आर फाउंड इन ओनली विशिष्ट सर्टन रिजन. आता आपल्या भारतामध्ये 3 एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ कंट्री, जे हेरिटेज आहे पण ते धोक्यामध्ये आलेले आहेत, आहे ना. भारतामध्ये 3 असे एंडेंजर्ड हेरिटेज आहे, धोक्यात आलेले असे स्थळं कोणते आहेत बघा, ज्यामध्ये स्पेसीस आता धोक्यामध्ये आलेली आहे. पहिला आहे वेस्टर्न घाट, दुसरा आहे मानस सँच्युरी आणि तिसरा आहे सुंदरबन सँच्युरी. तर पहिले पाहू आपण प्रथमतः फर्स्ट ऑफ ऑल वेस्टर्न घाट. आता बोलल्याप्रमाणे इट इज एंडेंजर्ड, द स्पेसीस ऑफ वेस्टर्न घाट. इट इज हेरिटेज फॉर इंडिया. खूप मोठा वारसा आहे नाही का सजीवांच्या स्पेसीसचा, प्रजातींचा. परंतु इट इज एंडेंजर्ड, धोक्यामध्ये आलेला आहे. ड्यू टू मायनिंग. कशामुळे? ड्यू टू मायनिंग इंडस्ट्रीज. खूप खोदकाम सुरू आहे, पहाड खोदले जात आहेत.
सेकंड, सर्च फॉर नॅचरल गॅसेस, त्या ठिकाणी नॅचरल गॅसचा शोध लावला जात आहे, त्यामुळे सुद्धा ॲक्टिव्हिटी होत आहे आणि त्यामुळे सुद्धा दॅट स्पेशीज आर इंडेंजर्ड. पुन्हा हॅबिट्स ऑफ, आता याच्यामध्ये कोणते म्हणजे प्राणी नष्ट होत आहेत. हॅबिट्स ऑफ एशियाटिक लॉयन, आशिया खंडातला जो वैशिष्ट्यपूर्ण सिंह होता तो नष्ट होत आहे. वाईल्ड बायसॉन, गवा, हा सुद्धा नष्ट होत आहे. इट इज अंडर थ्रेट, याला धोका उत्पन्न झालेला आहे. थ्रेट म्हणजे धोका. अशा प्रकारे ही झाली वेस्टर्न घाट. दुसरं आहे मानस सँच्युरी, हे कुठे आहे? इन आसाम. आता बोलल्याप्रमाणे इन आसाम. इट इज अंडर थ्रेट. कशामुळे? ड्यू टू डॅम, त्या भागामध्ये खूप मोठे मोठे डॅम बांधलेले आहेत. तर यामध्ये कोणते प्राणी? रायनोसिरास, त्याला म्हणतो आपण गेंडा, जे आसामचे वैशिष्ट्य आहे. टायगर ऑफ दॅट एरिया, इट इज अंडर डेंजर. ठीक आहे. कशामुळे सगळं होतं हे? ड्यू टू इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. कशामुळे? अतोनात, अवाजवी, इनडिस्क्रिमिनेट, अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर. ते डॅमच्या पाण्यामुळे खूप नुकसान होत आहे त्या ॲनिमलचं. तिसरं आहे सुंदरबन सँच्युरी, हे कुठे आहे? वेस्ट बंगालचा एरिया आहे. त्याच्यामध्ये काय कोणते प्राणी आहेत? टायगर पॉप्युलेशन, तिथलं जंगलातलं, त्या सुंदरबन जंगलातलं काय? हे का जंगल कसं आहे? जंगल जमीन आणि समुद्र यांच्या मधात आहे ते सुंदरबन. टायगर म्हणजे बंगालचा उपसागर आणि त्या भागातलं किनाऱ्याजवळचा भाग जंगल. टायगर पॉप्युलेशन ऑफ दॅट एरिया अँड ओव्हरऑल लोकल एन्व्हायरमेंट इट इज सिरियसली चॅलेंज. तिथल्या याला आव्हान तयार झालेलं आहे, तिथल्या वाघांना आणि तिथले लोकल ओव्हरऑल एन्व्हायरमेंटवर सुद्धा धोका उत्पन्न झालेला आहे. इट इज अंडर सिरियसली चॅलेंज्ड. कशामुळे झालं हे? ड्यू टू डॅम्स, धरण एक कारण. दुसरं सेकंड, डिफॉरेस्टेशन, त्या भागात जंगलं खूप तोडल्या जात आहेत, हे दुसरं कारण आहे. तिसरं, फिशिंग ॲक्टिव्हिटीज, समुद्रामध्ये त्यामध्ये खूप एक्सेसिव्ह फिशिंग होत आहे, अतिच अवाजवी फिशिंग होत आहे, मासेमारी होत आहे. आणि चौथं, ट्रेंचेस डग, त्या भागामध्ये खूप अशा खोल असे नाल्या खोदलेल्या आहेत, त्यामुळे सुद्धा त्या भागातले टायगर अँड एन्व्हायरमेंट ऑल्सो इट इज अंडर सिरियसली चॅलेंज्ड, डेंजर्ड. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बऱ्याच भागाची या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. आता तुम्ही प्रत्येकाने अशा प्रकारे याच्यावर लहान लहान प्रश्न बनवा. काही मुलं छान प्रश्न तयार करत आहेत, लक्षपूर्वक तुम्ही हे काम करायचं आहे. आणि आता थोडासा भाग फक्त एक टॉपिक राहिला या पाठामधला, जो आपला पुढल्या पिरियडला होईल. ठीक आहे. सो हिअर वी शुड स्टॉप.